या सगळ्या प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसला मोठी चपराक बसली आहे। पंचनामा नीट झाला नाही असं न्यायमूर्ती लाहोटी यांनी म्हटलंय। या दुर्घटनेनंतर हाताचे ठसे घेतले नाही असं देखील न्यायमूर्ती लाहोटी यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयानं ही निरीक्षण नोंदवली आहेत। त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। एक्यूज जो थे वो ऑलरेडी बेल पे थे, इसमें कोई अंदर नहीं है और अंदर कोई था नहीं। जो 17 सालों का संघर्ष है उसकी आज जीत हो गई है और 17 सालों से जो फेक नैरेटिव चल रहा था, दो एजेंसियों के अलग अलग तपास चले, इसमें एक दूसरे के तपास को खारिज भी किया गया, फिर भी फेक नैरेटिव की वजह से केस इतना लंबा खींचा गया और आज जो है सभी एक्यूज को फ्री कर दिया गया है। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं निरीक्षण नोंदवलेले पाहूयात। तपासात अनेक त्रुटी आहेत, पंचनामा व्यवस्थित झालेला नाही असं देखील न्यायालयानं म्हटलंय। घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले नाही, दुचाकीची मालक साध्वी होती हे सिद्ध झालेलं नाही, कट शिजल्याचा ठोस पुरावे नाहीत, तपास यंत्रणांचे दावे न्यायालयाचं समाधान करू शकले नाहीत, मकोका मागे घेतला, जबाब काय कामाचे, दुचाकीवरच स्फोट झाला हेही सिद्ध झालेलं नाही, आरडीएक्स पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही, संस्थेची रक्कम पुरोहितांनी स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही,